तर नमस्कार मित्रांनो, आपण डिस्कर फाटी आलो मित्रांनो. डिस्कर फाटी आलतो आपल्या वासराला फेर काढायला आणि पहिल्यांदा पण फाटी आपण ही दाखवलेली मित्रांनो. भविष्यात ज्यावेळेस बघितली पहिल्यांदा बघितली त्यापेक्षा आता किती तर त्यांनी सुधारणा केली. जवळजवळ ह्या फाटीला 20 लाख रुपये घालवले होते मित्रांनो. बघा म्हणजे बैलाच्या शर्यतीसाठी एखाद्यानं 20 लाख आणि नुसती फाटी तयार केली आणि त्याचा रिझल्ट मित्रांनो बघायला म्हटलं तर अनेक मोठी मोठी बैल इथनं पळून गेली आणि बारीला पण लागली. काय सांग चालू इथं जवळजवळ तुमचा आपल्या पुण्यातला भारत हा नांदेडचा भारत, इटरचा सुंदर, बकासूर सोडला फक्त बाकी सगळी बैल म्हणजे मथुर, परत तेजा, सर्जा, पिस्टन, हिर्या बऱ्यापैकी बैल सगळी इथनं म्हणजे पळून प्रगती झाली त्यांच्या. हा सिकंदर आलता. सिकंदर 81 सिकंदर पहिल्यांदा इथं डावीनं त्यांनी शिकवला. त्यांच्या घरचीच गाडी पळवली सिकंदर डावीनं आणि रायफल उजवीन घालून इथं पहिल्यांदा सिकंदर डावीनं इथं त्यांनी शिकवलं. मग नंतर मैदानात पळवायला सुरुवात केली. किती गुढ आहे तुमच्याकडे? आता गुढी टोटल आमच्याकडे मोठा घोडा मी 40 गावरने एक आणला. 40 गावरनं 2 आणलेली तशी आणि 2 खेचर म्हणजे माझ्या 2 खेचर त्यांनी एक नर आहे. अशी 5 गोळी येते आमच्याकडे आता चालूला. म्हणजे जसं वासरू जसं तुम्ही फक्त वासरू घरी छकड्याला नॉर्मल चालवायचं आणि इथं आणल्यानंतर आमची बारकी गोडी पहिल्यांदा घालतो. त्यांच्याबरोबर चांगलं पळल्यानंतर मग परत दुसऱ्यांदा आम्ही मोठं घोडं घालतो आणि मोठं गाड्यांचं वड निघाल्यानंतर मग आम्ही सांगतो तुम्ही आता मैदानात जायसाठी सक्षम झालेला आहे. बघा मित्रांनो, रात्री इथं पाऊस पडला पण फाटीवर तुम्ही बघचाल तर कुठलीही चिकोल नाही किंवा बाजूला सोडून चिकोल नाही. एवढे म्हणजे एवढं भारी निवड कशी तुमच्या डोक्यात कसं आलं? इथंच म्हणजे एकतर कसं माहिती का, इथं मैदानच बसत नव्हतं आणि मी भरपूर विचार करून सगळं माझं म्हणजे प्लॅन चालला होता आणि प्रत्यक्षात धावलं. मी विचारलं माणसांना बस मुले असले बस खांबण येईन चढण उतर असले कसे शर्यत इथं नाही होणार. आता मग 8 दिवसानं माझ्या डोक्यात कल्पना अशी आली तर आपण जमिनीतच घेतलं तर ते कॅनवासारखं होईल. म्हणजे जाय नको, कुठली माणसं नको, काय नको, डोक्याला काम नको. म्हणलं आली माणसं, नाही आली मला तरी होईल. या इथून मी केलं. असं नियोजन असल्यामुळे तुमचं पहिल्यांदा आणलेलं वासरा ती सरळ बळाची सवय लागते. म्हणजे तिकडे जायला नको, तिकडे जायला सुटलं की ती स्टेटच पाहिजे वासरांना. मोठ्या बैलांना आता ही बैल दावा ही बैल आल्या ती कशासाठी यांचा बैल 100-150 फूट पोहतोय आणि बाहेर जातोय. मग ती इथं घेऊन आले मोठा बैल का त्यासाठी आले. त्यांना सांगितलं आम्ही किंवा इथं घ्या म्हणून. म्हणजे असे किती बैलाची 100-150 फूट म्हणजे छातीत वगैरे इथं आल्यानंतर सरळ होती. बऱ्यापैकी 70% बैल इथनं पुढे गेल्यानंतर आम्हाला माणसं फोन करतात, राव तुमच्यामुळे आमचं चांगलं झालं, आम्ही गट पास केलं, कोण म्हणतं फायनलला राहिलो. त्यातच आम्हाला म्हणजे आम्हाला अभिमान बरं वाटतं जरा. म्हणजे आपल्या गरीबाचा बैल आपल्यापासून चांगला होतोय त्याचाच आम्हाला अभिमान आहे. पैसे काय कोण बी कमावते पैशासाठी सगळंच नाही. शेवटी कोणाला पण पैसा पाहिजे पण आमचं पैशासाठी नसते. एवढं इथनं आमच्यापासून आल्यानंतर त्यांची सुधारणा करून द्यायची एवढी आमची भावना असते. प्रत्येकाचा बैल चांगला व्हावा. आज माणसं 10,000-15,000 घालावतात पण तिथं गेल्यानंतर बैल बाहेर गेला की पैसे वाया जातात. त्यामुळे आमची एकच भूमिका असते की बैल सरळ करून लावायचा. बघा मित्रांनो, आणि त्यांचं एक मगाशी बोललं की किती पण वाकडा फेकडा बाहेर जाणारा बैल असतो इथं सरळ करून देणार. हा ते फक्त मालकांनी इथं आल्यानंतर आम्हाला सांगायचं आमच्या बैलाचा हे प्रॉब्लेम आहे, तो सरळ करण्याचे आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी बैल सरळ करून पाठवलेली आम्ही. आता इथं जवळजवळ किती तुमची म्हणजे असं आजूबाजूला जमीन आहे? तर टोटल आमच्या 25 एकर जमीन म्हणजे क्षेत्र आहे. फाटी 9 एकर आहे आणि पुढचं 10-15 एकर असं. म्हणजे टोटल आपल्या इथं कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे कोण जरी आले जरी आला तर नंबर तुमच्या पावती वाजते तर फोन केला तर आम्ही ते अवेलेबल राहणार. म्हणजे चुकून कोणाला न चुकीने एखादा माणूस येता जाता काय म्हणला तरी आम्हाला फोन केला तर आम्ही तिथे तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे 25 एकर जमीन आहे. तुमच्या डोक्यात परत मोठं स्टेडियम पण कालांतरानं डोक्यात आहे का? कसं काय बाबा एवढी जमीन आहे काय अख्खं मैदान पण होऊ शकतं की परत जर 10 फाट्याचं मोठं मैदान होऊ शकतं काही डोक्यात आहे? आता हे विषय काय माहितीये का, तुमच्या बैलवाल्याने आम्हाला प्रतिसाद दिला तिथं पुढे आम्ही ते नियोजन करणार. म्हणजे आमच्या डोक्यात आहे की बाबा काय नाही, जी पब्लिकला बसायला त्रास होतोय किंवा काय होतोय त्यासाठी बसायसाठी आपलं चांगलं आहे. वर कोणाला त्रास नाही बाबा, एखादं बारकी पोरं बायका पोरं आली काय झाली बघाय तरी भावी काय त्रास होणार नाही आमच्या डोक्यात आहे. पण ती लगेच होऊ शकणार. तुम्ही बघताय एवढाच खर्च आधी झालाय. आता तुमच्यातनं थोडे 100-200 रुपये कमवून आम्ही आपलं प्रगती करणार की वर्ष 2 वर्ष 4 वर्ष. कसं माहिती का, मुळात भारतात पहिलं स्टेडियम मानलं असं तुम्हीच अनाउन्सिंग केलं. त्यामुळं माझी तर कुवत नव्हती
माझ्या डोक्यात ही कल्पना म्हणजे माझा विषयच नाही बरं राव. आता आमच्या प्रमाणे जेवढं झाले आम्ही बैल वगैरे बांधायला सावली केलेली आहे, सगळं केलेलं आहे, इथं पाणी टाकी बिकी इतकं सगळं केलं केलेलं म्हणजे आहे. बाकीचं होऊ शकतं. पाण्याची टाकी सावली. दुसरी गोष्ट म्हणजे बैलाला सुद्धा सगळं- ठेवलेलं सगळं आहे, म्हणजे इतक्या, मस्त केले यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1000 फुटाचा पल्ला. आणि जरी उद्या मुंबईची जरी बैल इथं आली तरी इथं म्हणजे फेरं वगैरे त्यांना सगळं- पावसाळ्यात तिकडं ह्याच त्यावेळेस इथं फेरं काढू शकते ती. इथपर्यंत नियोजन लावलंय तुम्ही. हो. तर बघा मित्रांनो, आणि तुमचा नंबर सांगा जरी driver. जरी आपल्या इथं फाटीला बिनजोड जरी झाल्या तरी आपण जे काय कमिटीचं जे 10% आहे त्या टक्केवारीनच घेणार. बरं. असं काय नाही की आम्ही खर्च केला आणि लय वाढतं घेणार ना, असलं काय नाही. कमिटीच्या ह्यानं जे आपलं 10% आहे ते आम्ही ज्यावेळेस तुमच्या शर्ती येते 1-2 चांगल्या मोठ्या बी झाल्या आमच्या, त्यावेळेस आम्ही त्या प्रमाणात घेतलेलं आहे. त्यामुळे काय आम्हाला लय करायचं नाही, जे कमिटीचं असेल तीच आम्ही करणार. काय खर्च होतोय ही छकडा मला वाटतं 15 दिवस चालत नाही. आणि बाकीचे जे येतात ना ती छकडं वगैरे काय घेऊन येत नाही. आपण काय झालं होतं बाकीचे मागच्या कामगार बी पूर्ण आहेत मध्ये पगारावर. बाईट दिली होती की छकडे बिकडे सगळं मिळेल, फक्त बैलवाल्यांना तर परत एकदा सांगतो की छकडे येताना तुमचं तुम्ही घेऊन या. का काय होतं इथं फेर रोजचं 10-12 होत्या, ते चुकून बरी तर शिकाव बैल आहे, त्याच्यामुळे कुठं मोडतंय कुठं काय होतंय. तुम्ही येऊन परत आम्हाला चुकीचं बोलता की तुम्ही बोलला होता असं तसं. ती फक्त तुम्ही एक काय करा, तुमचं तुम्ही छकडा आणा, इथं असल्यानंतर तुम्हाला मिळेल. पण चुकून तुम्ही आता अचानक आणि इथं दांड्या मॉडेल असते, जोट मॉडेल असतं, तुमचं तुम्ही स्पेअरला घेऊन या किंवा फोन करून आल्यानंतर तुम्हाला समजेल किंवा छकडा आहे का नाही किंवा माणसं आहे का नाही. काय वेळ तुमचा नंबर सांगा जरा. घ्या की माझा नंबर 8605039476. तुमचा सांगा. बाहेर तुझा नंबर सांगू. 7350 50 11 23 20. 7350 11 23 20. मित्रांनो बघा, ह्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. आणि खरंच जर कोणाला फेऱ्या वगैरे काढायच्या असतील किंवा बैल जर शिकवायचे असतील की अगदी फक्त चालवलं की एकदा तिथं घरी फक्त चालवायचं चालवायचं. आणि इथं आणून ही पळव म्हणजे सगळं नियोजन तुम्ही करणार. ड्रायव्हर आमचा आहे, छकडे वगैरे फक्त आणायचं कशासाठी की इथं आल्यानंतर जर तुम्ही आला आणि समजा पहिले छकडे फेरला आमचं मोडलं तर तुम्हाला आम्ही छकडे दुसरं अवेलेबल कोण देऊ शकत नाही. आमची बी घरी बैल पाहिजे, मग आम्हाला बी छकडे एखाद्या स्पेअरला ठेवावं लागते. त्यामुळे इथलं छकडे इथं असं पण चुकून जर ही मोडलंच तर आपलं तुमचं आणलं तर तुमच्या फायद्याचं, ती बाकी काय ना तुम्हाला मानसिक त्रास होतो. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, किती दिवस झाला घेतलाय घोडा? 7-8 महिने झालं. मला वाटतं एका वेळेस किती फेर काढतो एका दिवसाला? तसं 10 फेरं काढले ते, हा 10-12 फेरं काढले ते. हा तर तुमच्या मोठ्या बैलाबरोबर सुद्धा अक्षी 10व्या फेऱ्याला सुद्धा घोडा असा म्हणजे असा कटळत नाही, असं सोडून थांबून असं काढल्यानंतर हातातच पळणार. हातातच पळतोय. हातातच. बरं, तुमचा नंबर सांगा. 72 हा 19 हा 88 हा 54 75. बरं, जर समजा बाहेर जर जायचं म्हटलं बाबा, बाहेर एखाद्याला बैलाकडे जर घोडे घेऊन येतात का तुम्ही? कसं? हा येणार की. आम्ही तसं पुण्याला बी गेलो घोडा घेऊन. होय. बैलाला फेरं टाकायला. बर तसं काय होतं, फक्त काय होतं आपलं तिथनं तितक्या जायचं काय असेल ती भाडं दिलं की येणार आहे. बर भागणं आमचं काय असतं ते आपलं फेऱ्याचे पैसे आपलं फेऱ्याचं भाडं दिलं की लांब गेलो म्हणजे आम्ही फेऱ्याचे पैसे वाटते घेत नाही, पण आपलं भाडं आम्हाला भाडं लागतंय. ओके.